न्हावाशेवा पोर्टमध्ये चालकांना मारहाण करण्यात येत असल्याचा बनावट व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली। संशयित आरोपीने त्याला मिळालेल्या एकूण माहितीच्या आधारे व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे। याबाबत न्हावाशेवा पोलिसांनी सर्व ट्रेलर चालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपत्कालीन मदतीसाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे। शेकापने माझ्यावर मेहरबानी म्हणून आदितीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले नाही, तर तसा अलिखित करार झाला होता आणि या कराराचे साक्षीदार सुरेश लाड हे देखील होते, असा खुलासा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला। स्वर्गीय विनायक मेटे यांचे बंधू राम हरी मेटे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने जय शिवसंग्राम या नवीन संघटनेची घोषणा केली। विनायक मेटे यांच्या स्वप्नातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार, असे राम मेटे यांनी स्पष्ट केले। कुणकेश्वर चांदलवाडी येथील आंबा बागायतदार मोहन शंकर पेडणेकर यांच्या आंबा बागायतीमधील 5 डझनची पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली। या आंबा पेटीची उद्योजक नंदकुमार घाटे यांनी या आंबा पेटीची विधिवत पूजा केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी आमदार वैभव नाईक, भाई गोवेकर, हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार ओसरकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। मालवणचे शिक्षक नवनाथ भोळे यांच्या उत्तराची चौकट मोडताना या महाशैक्षणिक उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम मंडळाने प्रकाशित केलेल्या शिक्षणगाथा जानेवारी 2024 या त्रैमासिकासाठी या शैक्षणिक उपक्रमाची निवड झाली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आयशर टेम्पो आणि अज्ञात वाहनाची समोरासमोर धडक होऊन आयशर टेम्पोमधील 2 जण जागीच मृत्युमुखी पडले। या अपघातात टेम्पोची केबिन पूर्णपणे दाबल्याने मोठे नुकसान झाले आणि त्यामध्ये चालक आणि त्याचा सहकारी यांचा जागीच मृत्यू झाला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातही प्रभू श्रीराम यांचे बॅनर झळकू लागले असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी हनुमान मंदिरातही महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे रायगड जिल्हा सचिव अविनाश पडवळ यांनी दिली। मुरगाव पोलिसांनी बामणा समुद्रकिनारी 2 युवकांकडून गांजा जप्त केला। त्या युवकांनी आपल्या दुचाकीच्या डिकीत गांजा लपवून ठेवला होता। मुरगावचे पोलीस उपअधीक्षक शेख सलीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक आणि त्यापाठोपाठ मोटरसायकलची भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी श्रीरामाचा जयघोष करण्यात आला। मामा वरेरकर नाट्यगृह येथून या मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला। या मिरवणुकीमुळे मालवण नगरी दुमदुमून गेली होती।